संचिता, तूच माझी सून शोभतेस खरंच. फक्त तुझाच आधार आहे मला या घरात. चल लवकर कामाला लागूया. संधी मिळता क्षणी आपलं काम करूया. मणी, तुझा या घरातला प्रत्येक दिवस नरक यातना देणारा नाही केला ना तर माझं नाव शालिनी सरपोतदार नाही. हॅलो, मला काही सामान हवंय. घ्या लिहून. मणी, उगाच वाद वाढू नये म्हणून मी शालिनीला गप्प केलाय. तिचा स्वभाव तुला माहिती आहे आणि ती जे काही बोलते त्यामुळे तुला त्रास होतो हे मला मान्य आहे. म्हणजे शालिनीचं अगदी चुकलं असं नाही. काय वॉर्डन मॅडमनी सुद्धा थोडा समजूतदारपणा दाखवायला हवा होता. त्या इथे आलेल्या शालिनीला आवडत नाही, मग इथे यायचं टाळायला हवं होतं ना त्यांनी, नाही का? समजा त्यांचं काही काम असेल तुझ्याकडे, माझ्याकडे, इतर कोणाकडे, तर त्यांनी फोन करायला हवा ना. आपण त्यांना बाहेर कुठेतरी भेटलो असतो, नाही का? काय त्या इथे आल्या आणि विनाकारण वादाला तोड फुटला. आणि तुला सांगतो म्हणे, आपण पुरुषांनी या बायकांच्या भांडणात न पडणं हे शहाणपणाचं आहे. काय कधी त्यांच्यातलं भांडण बाजूला पडून आपल्यावर उलटेल हे सांगता येत नाही. काय नाही, बरोबर बोलताय तुम्ही. वॉर्डन मॅडमने इथे येणं चुकीचंच होतं. म्हणजे त्यांना जर बोलायचं होतं तर त्यांनी बाहेर बोलवायला हवं होतं मला, मग बोलणं झालं असतं. म्हणी, मला ना तुझी ही प्रगल्भता, तुझा हा समजूतदारपणा मला खूप आवडतो. काय ना, आपली चूक मान्य करण्यासाठी ना धैर्य लागतं, जे मोठ्या मोठ्या लोकांमध्ये सुद्धा नसतं. म्हणजे मी बघितलेत ना की अनेक नेते सुद्धा साहेब त्यांना कुठे दिसत नाही. साहेब मी पाणी घेऊन ह्या 7 दिवसांमध्ये मी मणीला तुझ्यापासून दूर करेन. इथून पुढे मी तुमच्यासोबत त्या रूम मध्ये राहणार नाहीये.